आयुष्यात ना अशा व्यक्तींपासून नेहमी सावध राहा आणि 2 पाऊल लांब राहा, जे तोंडावर एकदम गोड गोड बोलत आहे आणि असं दाखवत आहे की माझ्या इतकी काळजी यांची कोणालाच नाही. मला खूप काळजी सगळ्यांची, मी सगळ्यांसाठी सगळं करते. तोंडावर एवढं गोड बोलणार, एवढं कौतुक करणार आणि पाठीमागं जाऊन तीच व्यक्ती काड्या करणार. तिच्याच मनात सगळ्यात जास्त कपट असणार. सगळ्यांच्याबद्दल तीच कांडबण करणार मागं राहून आणि सगळ्यांमध्ये वाद पण तीच लावणार, सगळ्यांमध्ये भांडणं पण लावेल आणि पुन्हा असं दाखवेल की नाही, आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे बरं का, सगळ्यांशी आपण गोड बोलून राहिलं पाहिजे, एकच आयुष्य असं तसं. आणि बाहेर जाऊन पुन्हा जे आहे ते चालू, सगळ्यांना एकत्र आणायचा पण प्रयत्न करायचा, पण फक्त एकत्र येऊन द्यायचं नाही, हे त्या व्यक्तीचं काम असतं. आणि अशा व्यक्तींपासून नेहमीच लांब राहा. आणि हा अनुभव मला स्वतःला आलेला आहे. जास्त लांबची नसती ती व्यक्ती, अगदी आपल्या जवळच्या नात्यातली असती, पण तीच सगळ्यात घातक असते. आणि तीच सगळ्यांना कधीच नातेवाईकांना एकत्र येऊ देणार नाही, एकत्र बसू देणार नाही. प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही ती राहाडा करणार, काही ना काही ती दुसऱ्यांच्या काड्या लावून दुसऱ्यांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करणार आणि पुन्हा असं दाखवणार, मला खूप सगळ्यांची काळजी आहे, मी सगळ्यांची खूप प्रेमाने राहते आणि माझ्या इथं जर सगळं कोणी आलं तर मी सगळ्यांचं प्रेमाने करते, असं ती व्यक्ती दाखवते. आणि हे अनुभव स्वतःला आले म्हणून सांगते, अशा व्यक्तींपासून नक्कीच 2 पाऊल तुटक राहण्याचा प्रयत्न करा.